अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही आनंद घेऊन आला आहे. तुझ्या मुखावर मी ते स्मितहास्य पाहू इच्छितो. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. देव तुझ्या समस्यांना तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहेत. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनातून आज या 24 तासात एक मोठी समस्या संपणार आहे. बाळा, उशीर करू नको. हा संपूर्ण संदेश ऐकून घे, कारण देवाचे आशीर्वाद येण्यासाठीही उशीर होणार नाही. निश्चिंत राहा. कदाचित तुम्ही काही काळातच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. तुमची जिज्ञासा वाढत आहे. मला माहीत आहे की ते येणारे काय असेल असा तुमच्या मनात प्रश्न आहे. तर कुणासाठी ती एखादी आनंदाची बातमी असू शकते, तर कुणासाठी येणारे आशीर्वाद असू शकतात, तर कुणाला ते प्रिय नाते मिळेल ज्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत आहे, तर कुणासाठी ते आवडते कार्य असेल ज्यातून त्याला प्रसिद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. प्रत्येकासाठी ते सर्व काही वेगवेगळं असेल, कारण प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे, म्हणूनच आशीर्वादही वेगवेगळे येणार आहेत. तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस त्याचप्रमाणे तुला यशाने भरणारे आशीर्वाद देव देणार आहेत. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुम्ही कधीकधी काही गोष्टी अशा करता की ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हवे आहे. मग प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्न न थांबता पुढे चालत राहा, कारण प्रत्येक पावलावर देव तुमचे संकट हरण करतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो. माझ्या प्रिय बाळा, तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते पुढील काही दिवसात तुमच्यापर्यंत येईल. पण आज तुम्ही जे काही कष्ट करत आहात ते सर्व काही परमेश्वर पाहत आहे. विसरू नका की भगवंताची, परमेश्वराची दृष्टी निरंतर आपल्या भक्तावर असते आणि आपल्या भक्ताला कधीही काहीही कमी पडणार नाही याची व्यवस्था तो करत असतो. जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर. तू माझ्या अद्भुत शक्तीने भरल्या जात आहेस. बाळा, तुला काहीतरी हवे आहे ज्यासाठी तुझे वेळोवेळी प्रयत्न सुरू आहेत. ते माझ्या नजरेआड नाहीत, तर मी ते पाहत आहे. तू त्याच्या काहीच दूर अंतरावर आहेस. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी तुझा हात धरीन आणि तुला तुझ्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवेल. पण आता सध्या वेळ जात आहे असे मानू नकोस. नामस्मरण कर. इच्छाशक्ती प्रबल कर, कारण तुझ्या इच्छाशक्तीतून तू ते कार्य करण्यास तितकाच सबल करण्यात येणार आहे. बाळा, मी तुझ्या वेदना जाणतो आणि तुझा सध्याचा वेळ तू इतरत्र न घालवता तुझ्या कार्यांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. नामस्मरणातही थोडा वेळ द्यावा, कारण नामस्मरणाने तुझ्या अंतर्मनाला जी काही शांतता प्राप्त होते ती अध्यात्माच्या दैवी शक्तीमुळे येते. जर तुला सकारात्मक विचार हवे आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण तुझ्या उज्ज्वल भविष्याचे ते द्वार मी उघडणार आहे. पण सध्या त्या गोष्टींना थोडा वेळ लागेल. संयम ठेव, धीर ठेव, कारण सर्व काही एकाच दिवसात मिळेल असे कधीही घडत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो. तू त्या प्रक्रियेवर लक्ष ठेव जी घडत आहे. जे तुमच्यासमोर येत आहे ते अद्भुत असेल, चमत्कारिक असेल आणि तुम्ही ते आनंद प्राप्त कराल. तुम्ही कुटुंबासोबत तो आनंद प्राप्त कराल. सहकुटुंब तुम्हाला अशा काही गोष्टी प्राप्त होणार आहेत ज्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथही मिळेल आणि दैवी
आशीर्वादित चमत्कारिक गोष्टीही प्राप्त होतील. मला माहीत आहे की काही करणे तुला अवघड जात आहे, पण अगदी काही काळातच ते तुझ्यासाठी सोपे होईल आणि तू अगदी आनंदात असशील. तुझे टाकलेले पहिले पाऊल तुला यशाकडे घेऊन जाणार आहे. तेव्हा प्रयत्न करत असताना चुकू नका, घाबरू नका. प्रयत्न करणे ही पहिली पायरी आहे. तुम्ही उंचावणार आहात. तुमच्या भविष्यात तुम्ही उंच होण्यासाठी प्रयत्न करत आहात. मी तुम्हाला साथ देतो. तुमचे आरोग्य चांगले व्हावे यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ते देखील चांगले राहील. प्रत्येक जन्माजन्मातून तुम्ही जो काही पुण्याचा साठा केला आहे, तो तुम्हाला या जन्मात आशीर्वादाच्या रूपात, चमत्कारांच्या रूपात प्राप्त होणार आहे. अगदी काही गोष्टी सहज आणि सोप्या होऊन जातील. तुम्ही जर देवाचे हे संदेश ऐकत आहात, तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. कारण देव कृपाळू दृष्टीने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवतो आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो. अगदी त्या क्षणाला देखील जिथे तुम्ही हार मानता. देव म्हणतात, हार मानू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कसलाही विचार, खूप त्रास करून घेण्याची तुला आवश्यकता नाही. कारण जे काही तुझ्या मार्गात येत आहे ते विलक्षण असेल, अद्भुत असेल आणि ते तुझ्यासाठी आकारल्या जात आहे. माझ्या बाळा, तुझी अपेक्षा पूर्ण केल्या जाईल. तुझी सुख वाढवल्या जातील. तुझे आनंद वाढवल्या जातील. तू ज्या काही अपेक्षा करत आहे त्याहीपेक्षा दुप्पट आशीर्वाद घेऊन आलेला माझा संदेश ऐकत राहा. कारण तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहे. तुम्ही जो काही विचार करत आहात आणि विचारात काही नकारात्मक गोष्टी तुमच्यासमोर येत असतील, तर आत्ताच ते नकारात्मक विचार करणे थांबवा. कारण देवाचा आशीर्वाद तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडणे होय. देव तुम्हाला सुरक्षित करतात. तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच, एक सुरक्षा आवरण निर्माण केल्या जात आहे. कारण तुमची प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. देव नामस्मरण केल्यामुळे प्रसन्न आहेत आणि तुम्ही केलेले नामस्मरण देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत. तेव्हा देवाला धन्यवाद करायला, या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीला नमन करण्याला तुम्ही तयार आहात, तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही कुठले कर्म चांगले निवडत आहात हे सतत पाहत असते. तुमच्या इच्छा पाहत असते. तेव्हा चांगल्या इच्छा सतत या ब्रह्मांडाकडे पाठवा. स्वामींना तुम्ही आशीर्वाद मागा की तुमच्यासाठी जे काही चांगले आहे तेच तुमच्या मार्गात येईल आणि तुम्ही अधिक आनंदात असाल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला आशीर्वादित करो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी